श्रवणाकीर्ती नामवाते श्रवणे कीर्ती नामवाते श्रवणाकीर्ती पाऊले चित्ते समान 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 काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी हरिला मनी विठ्ठल हरिला मनी विठ्ठल मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वथा निरदंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी हरिला मनी विठ्ठल हरिला मनी नीलामणी स्वरूप सिद्धी नीलामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी नीलामणी स्वरूप सिद्धी नीलामणि स्वरूप सुखे नीलामणी स्वरूप सिद्धी नीलामणि स्वरूप सुखे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी नित्य समाधि हरिनामी काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला धरला मनी विठ्ठल मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे
नामवाची श्रवणी कीर्ती नामवाची श्रवणी कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल 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 भीमरथ्यां पुण्डलिकाय दातुं मुनिन्द्रहि समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम दूसरी चरणा संताजिया Oh
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुम्हाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दने तुम्हाचा दास त्याची आस पुरवावी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जलमला गुणातीत एका जयाची निनामी चुकी जन्म व्यथा नमस्कार माझा तया एकनाथा शरण शरण निजानंद रूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्यादी व्याधी शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला पुष्पांजली ही तुम्हार पितो विश्वास नंद सदया तब पदे वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया दीनदयाळा मिले करी शरण तुम्हालो भक्ती प्रेमे पुष्पांजली ही वाहण्यासी सजलो पुष्पांजली ही तुम्हार पितो विश्वास नंद सदया तब पदी वंदना करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे नामवाची श्रवणी कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालन पोषण करणारा नियंता जगाचा मालक अकारण करुणावरून आलय पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लढीवाळ भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे आवडते लढीवाळ पट्ट शिष्य निळोबाराय महाराजांचा चार चरणाचा आपल्या जीवनाची सार्थकता करून देणारा अभंग सेवे करता उपस्थित आहे विठ्ठल विठ्ठल निळोबाराय या अभंगाद्वारे सार्थक जीवनाची मीमांसा करतात महाराज म्हणतात वाचीने नाव घेतलं पाहिजे याचा विक अजून कमी होतं का पाहू वाचीने नाव घेतलं पाहिजे भगवंताची भक्ती श्रवण केली पाहिजे आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज महाराज म्हणतात विठ्ठल कंठामध्ये धारण केला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज कीर्तनामध्ये येऊन बसलं आणि दंभ नावाचा विकार संपला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज महाराज म्हणतात हरीचं चिंतन करता करता नित्य समाधी लागली की माणसाचा काळ सार्थक होतो विठ्ठल विठ्ठल थोडक्यामध्ये महाराज
सार्थक जीवनाची मीमांसा या अभंगाद्वारे करतात. अभंगावरती थोडं चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं नितांताने अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी झुटिंग बाबा यात्रेनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आणि भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे. या नामयज्ञ सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामर जीवाकडे दिले गेलेलं हे निमंत्रण, ज्यांच्या शुभ हस्ते मार्गदर्शनाने आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल कीर्तना करताय एक एकाहूनही बळी माणसं आहेत. कान्याकरता महाराज मंडळी आहेत, मृदंग वाजवण्या करतायत. सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो, माझ्या अभंग सेवेकडे वळतो. सार्थक जीवनाची मीमांसा या अभंगाद्वारे महाराज करतात. आपलं जीवन सार्थक व्हावं का हो? माझं असं मत आहे, आपलं जीवन सार्थक होईल ना होईल, आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल, आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं असं आहे बघा, आपण काय खावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल, त्याच्या आधी आपण काय खाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? दुसरं सांगतो, आपण काय बोलावं नाही कळलं तरी चालेल, त्याच्या आधी आपण काय बोलू नये आपल्याला कळलं पाहिजे. आता कळलं? नाही कळलं? तिसरं सांगतो, आपण कुठे जावं नाही कळलं तरी चालेल, त्याच्या आधी आपण कुठे जाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. नाही कळलं? चौथं सांगतो, भांडवलाची कमी नाही, तुम्ही टेन्शन घ्या. आपल्याला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही, पण त्याआधी कोणाला करावं ते कळलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आपलं जीवन सार्थक होईल ना होईल, आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बघा, आपलं जीवन निरर्थक नाही झालं की सार्थक झालंच म्हणून समजा. आधी निरर्थक होणार नाही याची आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. आता सार्थक निरर्थक, महाराज तुमच्या नावापुढे विनोदाचार्य म्हणून आम्ही गर्दी केली आणि तुम्ही एवढं जर बारीक सारीक सांगायला लागले तर आम्ही मागची मागं निघून जाऊ. सोपं करून बोलतो, देवाला मानणं जीवन सार्थक आहे आणि देवाला न मानणं जीवन निरर्थक आहे. आपण सर्व मंडळी मंडपमध्ये बसलेलो आहोत, आपण सगळे देवाला मानणारे मंडळी आहोत. खरं सांगू, या मंडपच्या बाहेर जाऊन बघा, देव नाही म्हणणारे सुद्धा लोक कमी आहेत असं समजू नका. जेवढे सप्ताह करा म्हणणारे मंडळी आहेत तेवढ्या सप्त्याला विरोध करणारे सुद्धा लोक सापडतात. असं देव नाही म्हणणार आता आहेत असं नाही. भगवंत होते त्यावेळेसही लोक होते. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, देवा जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तुला मानत नाहीत. म्हणे बरोबर आहे, जगामध्ये असे लोक आहेत की ते मला मानत नाहीत. म्हणे का मानत नाही देवा तुम्हाला? देवाने उत्तर दिले, गीतामाई बोलते, अवजानन्ति मां मूढा. मूढा म्हणजे काय हो? आता त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. मूढ शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीने मूर्ख केलेला आहे. देवाला न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? बोला की सगळे जरा. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. अजून एका श्लोकाचा प्रयोग, मोगाशा मोग कर मानू मोग ज्ञाना विचेतसः. मोग म्हणजे काय हो? एखादा माणूस कीर्तनात बोलत असला, माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जात असलं आणि तरी त्या मूर्खाच्या ध्यानात येत नसलं, तरी पण लोक काय म्हणतात, समोर बसलेले सद्ग्रस्त महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते आमच्या गावातलं मोघाम आहे. नाही कळलं तुम्हाला मोघाम? तुम्ही इतकं मोघाम बसू नका ना. विठ्ठल विठ्ठल. काही काळात हे लोक होते, आताही लोक सापडतात. आता 2 वर्षाचा काळ गेला कोरोनाचा, आपण पाहिला. ज्यांच्या गळ्याने माळी होत्या त्यांनी काढून टाकले. मी भाऊ तुम्ही कोण माळ काढली हो? ते म्हणले महाराज व्हिटॅमिन्स वाढतं त्या. म्हण काय असतं व्हिटॅमिन्स? म्हणले तुम्ही काढून टाका मग तुम्हाला कळत. 2 वर्षाचा काळ भयंकर गेला. पाहिला, जसं तुमचं बंद पडलं होतं तसं आमचं बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घराने लागल्या होत्या. मला कोणीतरी फोन लावला, म्हणले महाराज एका जागेवर जर गाडी उभा केली तर माती टायर खाऊन घेते. म्हणले तुम्ही जरा मागं पुढं गाडी करीत जा. आता गल्लीत कुत्रं बाहेर येऊ देत नव्हते. गाडी का बाहेर येऊ द्यायची माझी? मी आपलं तेवढ्या जागेत घी मागं घी पुढं, टाक मागचा गेअर टाक पुढचा गेअर, तेवढ्या जागेत मागं पुढं करायचं. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सुरुवातीला 2-3 महिने घरच्याला जरा बरं वाटलं. घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपलं जाता जाता केला इशारा. पाहुणे रावळ्याचं गाव आहे, उद्या बाबाला लोक विचारतील काय होतं रात्रीच्या महाराजाचं.
2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो, 2-3 महिने जीव लावला. पोहे करू का, सकाळी उठल्यावर उपीट बनवू का, उपमा खाता का, मसाला डोसा बनवू का, पाणीपुरी खाता का, वळकोटे नसत का तुमच्याकडे? आहे वळकोटे, धपाटे धपाटे. नवरा नीट राहिलं तर ठीक नाही, त्याला धपाटे असतात खायला. सुरुवातीला 2-3 महिने जीव लावला आणि 2-3 महिन्याने घरच्याच्या ध्यानात आलं. म्हणले हे काय बाहेर जाय ना, कुठून काही याय ना. पण आमचे गुरुवारी बाबा बोलायचे म्हणून बोलतो. वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठे बाबा सांगायचे, सब पैसे की भाई भाई रे, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे मागचे लोक. त्यांनी मला 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिल्याच्या नंतर पुन्हा 2-3 महिन्याने सांगितलं, महाराज घरी राहणं आपल्याला परवडत नाही. किती दिवसांनी सुरू होईल तुमचं? म्हणलं सगळं बंद आहे सध्या. आता जेव्हा सुरू होईल तेव्हा आम्ही जाऊ बाहेर. तुम्ही महाराज असं नाही, घरी राहणं आपल्याला परवडत नाही. म्हणलं मग मी काय दुसरं आळंदीत एवढं शिकलो, मी दुसरं काही येतही नाही. ते महाराज एक काम करा, एकदम सोपं काम देते तुम्हाला. म्हणलं कोणतं? ते म्हणजे तसं काही नाही, भांडे घासा म्हणत नाही, धुणं धुवा म्हणत नाही, फरशी पुसा म्हणत नाही. म्हणलं कोणतं काम? एकदम सोपं काम देते. म्हणलं कोणतं? ते म्हणजे एकदम सोपं. पान मागचे कसे कान टवकरले, ते कोणतं काम केलं होतं का महाराजांनी कोरोनात? एकदम सोपं. म्हणलं कोणतं? ते म्हणले महाराज तुम्ही कमराला उपारणा बांधताना. म्हणलं हा काही नाही, ते सोडायचं आणि मागून वटील बांधायचं. म्हणले नुसतं वडायचं आणि आतमध्ये सोडायचं. काय म्हणतात तुमच्याकडे याला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कापूस. मी काय पाकिस्तानात थोडंच आहे, कापूसच म्हणतात. आता कर्मभूमीवर आलेली माणसं आपण कर्म केल्याशिवाय मरू नये. हे फाशी फिशी औषध पिवषध घेणाऱ्या लोकांसाठी बोलतो. ना मनोच नाही धनंजया जया परी. जगायला नाही, म्हणायचं नाही. इथं आलोत ना, कर्मभूमीवर आले, सगळं कर्म करून मारायचं, भ्यायचं नाही. म्हणलं चला आपल्याला जर हे नशिबात असेल, होई ना तो भोग भोगी ना फुला. मी आपली वटी केली, कापसाला गेलो. दोघं नवरा बायको आम्ही कापसा येत होतो. मी तिला विचारलं, रे किती वाटे असले, किती किलो होतो रे? ते म्हणले महाराज 10-10 वाटे असले की संध्याकाळपर्यंत 50-50 किलोचे 2 गुठळे होते. यांना अंदाज असतो बिचाऱ्याला. मी आपलं याचायला सुरुवात केली. मी आपलं एका हाताने ओढायचो, एका हातात जोडायचो, दोन्ही हाताने सोडायचो. ती दोन्ही हाताने वाढायची. ते टेक्निकल असते त्याची सुद्धा. एक अशी दोन्ही हाताने वाढायची. माझी जेव्हा पहिली वटी चालू होती तेव्हा तिची 5वी भरत होती. मी म्हणलं अरे ते मधली सुट्टी का वाजते रे मधली? ती म्हणली महाराज 5 वाट्या झाल्या की असती. मी पहिली इच्छित होतो, ती जेवायला बसलेली होती. आता माझ्याकडे काय पाहता, मग एवढे हाल तुम्हाला बरं वाटत? कठीण आहे बा. एक जण गाडीवर चाललेला होता रस्त्यावरतून आणि आमच्याकडे पाहत होता. 2 जण मोटरसायकलवर चाललेले, मास्क लावलेले, काही फुगीर लोक होते. एकमेकात बोलायचे. मला आवाज येईना असा. एकमेकात बोलायचे. मागचा पुढच्याला म्हणला हे महाराज तर धोरणाला लागला रे. पहिलं लयच बरं वाटलं त्या काळात. काय मागचा पुढच्याला म्हणला महाराज. अरे दुसरा पुढचा मागच्याला म्हणला महाराजाचं हो वाटुळ चांगल्या पोरीचं घर घातलं त्याचं गाणी पाकिट नेऊन देतो. तो काय डोळ्याचे खासड झाले होते. कठीण आहे महाराज. जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू देत नाहीत. अवघड आहे. मला ते एक माणूस रस्त्यावरून चाललेले, दुसऱ्या माणसाने मला हटकवलं. महाराज कमर बांधून लोकांना सांगितलं जगामध्ये देव आहे. कुठे तुमचा देव? तुमचा देव दिसत का नाही? हजारो लोक मरताने पाहिले महाराज. कोण एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव येत नाही. कुठे तुमचा देव? मी त्याला सांगितलं दादा 2 वर्षाच्या काळात जर माझा देव नसताना आजच्या मंडप मधलं तुला एक सुद्धा जिवंत दिसलं नसतं. माझा देव होता म्हणून आज सगळे आपण जिवंत कीर्तना करतो. विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता आणि घरासमोर येऊन सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे. तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता तो देव माझा नव्हता. कळलं त्याला? धन्यवाद. कठीण आहे बघा. भगवंत नाही तर काही नाही. महाराज तो नसेल किंवा त्याला आपण मानलं नाही तर आपलं जीवन सार्थक होणार नाही. महाराज आम्ही त्याला मानलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं त्याला मानायचंय. आणि आपलं जीवन जर सार्थक बनवायचं असेल तर काही उपाय सांगतो. काय केलं पाहिजे महाराज? महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात 3 उपाय सांगितले. नामवाचे नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे
चिठ्ठी पाऊले चिठ्ठी समान पाऊले चिठ्ठी पाऊले चिठ्ठी समान वाचेने नाव घेतलं पाहिजे, भगवंताची भक्ती श्रवण केली पाहिजे आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले पाहिजे. आता भगवंताचं भजन केलं आणि त्याचा काळ सार्थक झाला, असं काही उदाहरण आहेत का? कितीतरी संतांचे उदाहरण देता येईल की भगवंताचं भजन केलं आणि त्यांचा काळ सार्थक झाला. एक उदाहरण सांगतो ऐका. एक गडी रागारागाने घरातून बाहेर पडला. रागारागाने नवरा बायकोची काही कुरबेर झाली असं ना, निघलो. पुन्हा म्हणला घराचं तोंड पाहायचं नाही, आपण तिकडं जाणार सुद्धा नाही. बाब्या नको, पिंटी नको, काहीच नको. निघलो पुन्हा पाठीमाग पाहणार नाही, मोदीचे पैसे आले तरी काढणार नाही, काही करायचं नाही आपल्याला. निघालं, रागाने निघालं, पण ताड 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 आता घरातला रागाला ताड ताड निघाल्याबरोबर चालत होतो आणि चालता चालता त्याच्या चपलीचा अंगठा तुटला. चालताना चपलीचा अंगठा तुटला म्हणून कोणी चप्पल शिवणारा माणूस आहे का इकडं तिकडं पाहायला लागलं. एका शहराच्या ठिकाणी एक सदग्रस्त चप्पल शिवत होते, दिसले, त्याच्यापाशी गेले. त्यांची थोडी दाढी वाढलेली होती, केस थोडे लांब होते आणि हरीचं भजन चालू होतं. त्यांच्या जवळ गेले. राम राम. यांनी सांगितलं राम राम. बसा खाली. काय झालं? काही नाही, माझ्या चपलीचा अंगठा तुटला, एवढा शिवून द्या. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि चपलीचा अंगठा शिवण्याकरता चप्पल हातात घेतली. बाबर, फार गोड चरित्र आहे. हातामध्ये चप्पल घेतली आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अरे निराश दिसतोय, चेहऱ्यावरचे भाव बदललेले आहेत. काय झालं रे? साधूला दुःख कळत असतं समोरच्या माणसाचं. काय दुःख आहे तुझ्या मनात सांग. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि दुःख लक्षात आलं. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. घराच्या बाहेर निघल्यापासून कोणी मला विचारलं नाही, पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. महाराज माझं दुःख फार मोठं आहे, घरात राहावंसं वाटत नाही. माझे आणि घरच्याचे थोडे वाद झाले आणि मी घराच्या बाहेर निघालेलो आहे. साधूने विचारलं घरातले वाद झाले आणि तुम्ही एकतर माणसाने संसार सोडू नये. का सोडावा संसार? धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. तुम्ही घराच्या बाहेर पडायला नको होतं, पण पडला तर एक काम करा. काय? जो संसारातून बाहेर येतो त्याने डायरेक्ट परमार्थात जावं, दुसरीकडे जाऊ नये. कुठे जावं मी सांगा ना. विचारल्याबरोबर साधूने सांगितलं तुम्ही एक काम करा, एक तर घर सोडायला नको होतं आणि सोडलं तर आता परमार्थात जा. काय करावं मी? त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या कानावर केस